हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर बघू शकताय मी रनर कसं ओवायचं दाखवत आहे. हे बघा, अशा प्रकारे इकडून हे करायचं आणि ही बाजू अशा आतमध्ये टाकायची. परत इकडून पण असं सहजपणे इकडून टाकायचं आणि ह्या दोन्ही बाजूला धरून असं वरती वडायचं. हे बघा, अशा प्रकारे दिसते का? अशा प्रकारे आपण ही जीपमध्ये रनर टाकायचं, एकदम मस्त. तर बघा, मी हे बॅग शिवायचे आहे, मला मी कट करून घेतलेला आहे. हा भाग तुम्हाला मोजपट्टीच्या साहाय्याने मी दाखवते माप किती आहे. बघू शकताय अशा प्रकारे ह्याची लांबी आहे पर्सची इथून 1 इंचावर आणि इथून हे बघा 17 इंच लांबी आहे, 17. आणि ह्याची रुंदी आहे 11 इंच. लांबी 17 आणि रुंदी 11 इंच. तर मी ही पर्स सगळ्या बाजूनं स्टिच केलेला आहे आणि आतमधून रबर शीट टाकलेला आहे आणि वरतून हे कॉटनचा कपडा आहे आणि हे पण कॉटनचंच मेन फॅब्रिक आहे. आणि ही बघा बेल्टची साईज आहे इथून 16 इंच आहे आणि रुंदी आहे 2 इंच. शिवून 1 इंच झालेला आहे. तर आपल्याला एक जीपवाली बॅग शिवायची आहे. तर बघू शकता मी कशा प्रकारे हिला स्टिच वरतून ना असे लाईनिंग मारून घेतलेला आहे. चारी बाजूने स्टिच करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला पूर्ण जीप लावून दाखवणार आहे. खूप सुंदर आणि खूप छान बॅग होतीये. आपल्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी कुठे पण हँड पर्स म्हणून हातात वापरू शकते आपण. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे बेल्ट लावून घ्यायचे आहे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. दोन्ही साईडला सेम जीप लावायची आहे. हे बेल्ट लावायचे, सॉरी. ह्या बाजूला पण सेम. तुम्ही इंचपट्टीच्या साहाय्याने माप घेऊन पण तुम्ही लावू शकताय. लाईव्ह मध्ये पण बॅग कशा शिवायचं दाखवलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता ह्या बाजूला आपण जीप लावायची आहे. अशा ही जी बाजू आहे ती उलट करायची आणि हे मेन फॅब्रिक आहे तो सरळ करायचा आणि असे स्टिच करून घ्यायचा. आणि इथं सुईच्या खाली रनर येईल ही काळजी घ्यायचं, कारण रनर जर खाली आला ना लगेच आपली सुई तुटते. त्यामुळे शिवते वेळेस काळजीपूर्वक बघून लक्ष देऊन रन कुठे आहे हे स्टिच करायचं आपण.
तर बघू शकताय मी अशा प्रकारे इकडून स्टिच लावून घेतलेला आहे. आता ही बाजू आपण अशी सरळ करायची आणि हे बाजूना आपण इकडून खाल्ल्या साईडनं असं हे करायचं, म्हणजे जेणेकरून वरती एकदम व्यवस्थित असं टीप येईल. फिनिशिंग छान येते, एवढंच, बाकी काही नाही. आणि हे बेल्ट ना असं वरती साईडला करायचं, असं, आणि स्टिच करून घ्यायचं. अशा प्रकारे आता ही बाजू आपली स्टिच झालेली आहे. तर अशाच प्रकारे इकडून पण आपल्याला हे झिप लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूना सेम स्टिच करून घ्यायचं. दोन्ही बाजूला बेल्ट बरोबर व्यवस्थित आहेत का बघायचं. व्यवस्थित तिथेच आहेत ना, तिथेच आहेत. आणि अशाच प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. परत रनर, आणखीन परत रनर द्यायचं. हे बघा अशा प्रकारे झाली. आता इकडून पण आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. बेल्ट मध्ये आतमध्ये हे करायचं आणि इथून परत ही बाजू असं धरून सनी इथे थोडं सुई तुटायची भीती असते, त्यामुळे वरती हे करायचं. तर मी इथं किती इंचावर कट केलेलं आहे बघू शकताय. 3-3 इंचावर आणि असं 3 इंच आणि असं 3 इंचावर कट करून घेतलेलं आहे. इकडे पण सेम तसंच. रबर शीट टाकल्यामुळे ना एकदम छान बॅग होती, एकदम मस्त. आणि कसं वॉशेबल आहे त्यामुळे आपल्याला ना जर तुम्हाला शिवून सेल करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. इथं सुई थोडं हे करायचं, म्हणजे सुई तुटण्याची शक्यता असते जाड असल्यामुळे. रबर शीट आणि मध्ये जीपचा भाग, एक्स्ट्रा जो भाग आहे ना तो आपण कट करून टाकू, जेणेकरून आपली फिनिशिंग आणि बॅग एकदम छान होईल. हे बघा अशा प्रकारे हा वाला पण कट करून टाकू. तर हे भाग आहे ना, ह्या भागाला पण आपण असं फोल्ड करून घेऊ. तुम्ही कट नाही केलं तिथेच फोल्ड करून टीप मारलं तरी पण चालते, पण मी कसं कट करून घेते, कसं ते मध्ये असं एकदम हे झाल्यासारखं होते म्हणून मी दोन्ही भागाला पण कट करून घेते आणि टीप मारून घेते. हे बघा अशा प्रकारे आपण
त्याला इकडून स्टिच करून घेऊ. डबल स्टिच करते. आता सेम इकडून पण असं सेम कपडा रण हे सगळे व्यवस्थित आहे का बघून मग आपण असं स्टिच करायचं. मी डबल स्टिच केले कारण की आपली सुई परत हे होऊ नये. हे बघा अशा प्रकारे. तर आपल्याला साईडनं जे आपलं रनर आहे ते निघू नये म्हणून इकडं साईडला बाजूला थोडंसं आपण कपडा लावून घेऊ. तर बघा हे अशा प्रकारे इकडून साईडला आपल्याला असं थोडीशी पट्टी घेऊन स्टिच करायची आहे. 2 टिप मारायची अशी. म्हणजे दोन्ही साईडला जिपच्या. अशा प्रकारे आता इकडे पण सेम असंच आपण लावून घेऊ. आणि परत इथे स्टिच करून घेऊ जेणेकरून ना एकदम बाहेर येणार नाही. हे बघा अशा प्रकारे आपली ही बॅग रेडी झालेली आहे. तर आपल्याला आपण सरळ करून बघायची आहे कशा प्रकारे झालेली आहे. हा रनरचा भाग आहे. हे बघा अशा प्रकारे ही बॅग आपली रेडी झालेली आहे. तर आता मी तुम्हाला जिप लावून दाखवते. खूप छान एकदम मस्त. बोल नको थांब जरा 2 मिनिट. हे बघा किती सुंदर आणि किती छान ही पर्स आपली झालेली आहे रेडी. बघू शकताय. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. चलो इथंच व्हिडिओला एंड करते मी. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.